श्री गणेशाय नमः. मेष राशीच्या व्यक्तींनो, 2 ऑगस्ट 2026 पासून तुमच्या आयुष्यात एक असा ग्रह बदल होत आहे जो पुढील अनेक महिन्यासाठी तुमचे नशीब बदलू शकतो. अचानक धनलाभ, नवीन उत्पन्नाचे मार्ग, नोकरीत मोठी संधी, व्यवसायात वाढ आणि अपूर्ण राहिलेल्या अनेक स्वप्ने पूर्ण होण्याचे संकेत आहेत. मात्र या काळात काही चुका केल्या तर मिळणारे यश हातातून निसटू शकते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, उमाशेखर ॲस्ट्रो चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत 2 ऑगस्ट 2026 ते 10 एप्रिल 2027 या कालावधीत राहूच्या नक्षत्र परिवर्तनामुळे मेष राशीच्या व्यक्तीवर कोणते परिणाम होऊ शकतात. राहूचे नक्षत्र परिवर्तन म्हणजे काय ते आपण पाहू. वैदिक ज्योतिषात राहूचा अचानक घडणारे बदल, नवीन संधी, परदेश, तंत्रज्ञान, डिजिटल क्षेत्र, संशोधन आणि अनपेक्षित लाभ यांचा कारक ग्रह मानला जातो. जेव्हा राहू नक्षत्र बदलतो तेव्हा अनेक लोकांच्या आयुष्यात नवीन दिशा निर्माण होऊ शकते. हा काळ काहींसाठी आव्हानात्मक असतो तर मेहनत करणाऱ्यांसाठी मोठ्या यशाची दारही उघडतो. या कालावधीचा मुख्य संदेश: मोठे स्वप्न पहा पण प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचला. हा काळ धाडस करणाऱ्यांचा आहे. योग्य नियोजन, सातत्य आणि संयम असेल तर अनेक वर्षापासून अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात. या काळात आर्थिक स्थिती सुधारण्याची दाट शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. व्यवसायात नफा वाढू शकतो. नोकरी करणाऱ्यांना अतिरिक्त जबाबदारीबरोबर आर्थिक लाभही मिळू शकतो. ज्यांचे पैसे अडकले आहेत त्यांनाही ते परत मिळण्याची शक्यता निर्माण होईल. मात्र पैसा मिळाल्यानंतर अनावश्यक खर्च टाळणे तितकेच महत्त्वाचे असेल. तुमच्या अनेक जुन्या इच्छा आणि ध्येय पूर्ण होण्याची सुरुवात या काळात होऊ शकते. नवीन घर, वाहन, व्यवसाय विस्तार किंवा आर्थिक स्थैर्य यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. मित्र आणि प्रभावशाली व्यक्तींचे सहकार्य लाभदायक ठरू शकते. जर तुम्ही यूट्यूब, सोशल मीडिया, डिजिटल मार्केटिंग, IT, मीडिया, कंटेंट क्रिएशन, ब्लॉगिंग किंवा ऑनलाईन व्यवसायाशी संबंधित असाल तर हा काळ विशेष लाभदायक ठरू शकतो. तुमचे काम अधिक लोकांपर्यंत पोहोचू शकते. नवीन प्रोजेक्ट, नवीन ग्राहक आणि नवीन ओळखी निर्माण होऊ शकतात. मेहनत सातत्याने केली तर अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम मिळू शकतात. या काळात तुमचे शब्द खूप प्रभाव टाकू शकतात, म्हणून रागाच्या भरात बोलणे टाळा. कुटुंब, मित्र आणि सहकाऱ्यांशी स्पष्ट आणि शांत संवाद ठेवा. लहान गैरसमज मोठ्या वादात बदलू नये याची काळजी घ्या. स्वतःवर विश्वास ठेवा. हा काळ तुमच्या क्षमतेची जाणीव करून देणारा आहे. इतरांच्या मतापेक्षा स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा. प्रत्येक संधीचे योग्य नियोजन करून स्वागत करा. आता जाणून घेऊया 5 डिसेंबर नंतर करिअरमध्ये होणारे मोठे बदल, व्यवसाय, आर्थिक स्थिती, मालमत्ता, कर्जमुक्ती आणि या काळात टाळावयाच्या महत्त्वाच्या चुका. डिसेंबर महिन्यापासून करिअरमध्ये नवीन संधी निर्माण होऊ शकतात. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर चांगली ऑफर मिळण्याची शक्यता आहे. आधी केलेल्या मेहनतीचे फळ आता मिळू लागेल. कार्यालयात तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा विश्वास वाढेल. पदोन्नती, नवीन जबाबदारी किंवा पगारवाढ यांसारखी संधीही मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ लाभदायक ठरू शकतो. नवीन ग्राहक, नवीन करार आणि नवीन गुंतवणूकदार मिळू शकतात. भागीदारीत व्यवसाय करत असाल तर स्पष्ट संवाद ठेवा. ऑनलाईन व्यवसाय, डिजिटल मार्केटिंग, मीडिया, पर्यटन, IT, शिक्षण आणि कन्सल्टन्सी क्षेत्रात विशेष प्रगती मिळू शकते. योग्य नियोजन केल्यास व्यवसाय नव्या उंचीवर पोहोचू शकतो. जुनी कर्जे आणि कायदेशीर अडचणी कमी होण्याची शक्यता आहे. जर एखादे कर्ज अनेक दिवसापासून डोक्यावर असेल तर ते फेडण्याचा मार्ग मिळू शकतो. कायदेशीर प्रकरणे किंवा सरकारी कामामध्ये ही सकारात्मक हालचाल दिसू शकते. मात्र कोणतेही कागदपत्र पूर्ण वाचल्याशिवाय सही करू नका. या कालावधीत घर, जमीन किंवा वाहन खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठी अनुकूल संधी निर्माण होऊ शकतात. कौटुंबिक मालमत्तेशी संबंधित अडथळे दूर होण्याची शक्यता आहे. तरीही मोठा आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे खात्री करून घ्या. उत्पन्न वाढले तरी खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अनावश्यक खर्च टाळा. बचतीवर भर द्या. गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. जलद नफा देणाऱ्या योजनांमागे धावू नका. या काळात टाळावयाच्या 5 मोठ्या चुका. नातेसंबंधात गैरसमज वाढू देऊ नका. कुटुंब, मित्र आणि सहकाऱ्यांशी स्पष्ट संवाद ठेवा. छोट्या गोष्टीवरून वाद घालणे टाळा. घाईघाईत निर्णय घेऊ नका. राहू कधीकधी आकर्षक संधी दाखवतो, पण प्रत्येक संधी योग्य असेलच असे नाही. प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या. कोणत्याही कागदपत्रावर न वाचता सही करू नका. व्यवसाय, बँक, मालमत्ता किंवा नोकरीशी संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक तपासा. दिखाऊ खर्च टाळा. उत्पन्न वाढले म्हणून अनावश्यक खर्च करू नका. भविष्यासाठी बचत करणे अधिक फायदेशीर ठरेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. कामाच्या व्यापात शरीर आणि मनाची काळजी घ्या.
योग, प्राणायाम, नियमित व्यायाम आणि संतुलित आहार यांना प्राधान्य द्या. संधी अनेक येतील, पण योग्य निर्णय घेणाऱ्यांनाच खरे यश मिळेल. राहूचे हे परिवर्तन तुम्हाला पुढे जाण्याची संधी देईल, पण संयम, शिस्त आणि योग्य नियोजन हीच तुमची खरी ताकद असेल. आता जाणून घेऊया संपूर्ण काळात कोणते आध्यात्मिक उपाय करावेत, राहूचे शुभ परिणाम कसे वाढवावेत आणि आयुष्यात सकारात्मक बदल कसे घडवून आणावेत. राहूच्या प्रभावाच्या काळात भगवान हनुमानाची भक्ती अत्यंत शुभ मानली जाते. प्रत्येक मंगळवार आणि शनिवार हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घ्या. श्रद्धेने हनुमान चालीसा किंवा सुंदरकांड यांचे वाचन किंवा श्रवण करा. यामुळे मनातील भीती कमी होते, आत्मविश्वास वाढतो आणि नकारात्मक विचारावर नियंत्रण मिळवणे सोपे जाते. या कालावधीत शक्य असल्यास श्रावण महिन्यात भगवान शिवांचा रुद्राभिषेक करा. महादेवाची उपासना मनास स्थैर्य देते आणि जीवनातील अडथळ्यांना सामोरे जाण्याची शक्ती वाढवते. सोमवारी शिवलिंगावर जल, दूध किंवा बिल्वपत्र अर्पण करून प्रार्थना करणे ही लाभदायक ठरू शकते. रोज किंवा शक्य तितक्या वेळा पक्ष्यांना धान्य आणि पाणी ठेवण्याची सवय लावा. निसर्ग आणि प्राणीमात्राप्रती दया व सेवा ही भारतीय परंपरेतील एक सुंदर भावना आहे. अशा सकारात्मकतेमुळे मनात सकारात्मकता आणि समाधान वाढते. राहूच्या काळात अचानक लाभ मिळू शकतो, पण त्याचबरोबर अनियोजित खर्चही वाढू शकतो. म्हणून नेहमी बचत करा, गुंतवणूक विचारपूर्वक करा. कोणत्याही योजनेत पैसे गुंतवण्यापूर्वी पूर्ण माहिती घ्या. कर्ज वेळेवर फेडण्याचा प्रयत्न करा. आर्थिक शिस्त भविष्यात मोठा आधार ठरेल. यश मिळाल्यानंतर ही नम्रता सोडू नका. कुटुंबातील सदस्य, मित्र, सहकारी आणि जोडीदार यांच्याशी प्रेमाने वागा. स्पष्ट संवाद ठेवा. लहान गैरसमज त्वरित दूर करा. विश्वास आणि आदर यामुळेच नाते अधिक मजबूत होतात. कामाच्या व्यापात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. संतुलित आहार घ्या, नियमित व्यायाम, योग, प्राणायाम करा, पुरेशी झोप घ्या. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक शांततेलाही तितकेच महत्त्व द्या. मोठे स्वप्ने पहा, पण त्यांना पूर्ण करण्यासाठी मेहनत, संयम आणि योग्य दिशा कायम ठेवा. राहूचा हा काळ तुमच्या आयुष्यात नवीन दारे उघडू शकतो. नवीन संधी ओळखा, आत्मविश्वास ठेवा आणि घाईघाईने निर्णय घेणे टाळा. तुमची मेहनतच तुमचे भाग्य बदलू शकते. मित्रांनो, 2 ऑगस्ट 2026 ते 10 एप्रिल 2027 हा काळ मेष राशीसाठी आर्थिक प्रगती, करिअरमध्ये नवीन संधी, व्यवसाय विस्तार आणि दीर्घकाळ अडकलेले कामे पूर्ण होण्याचा काळ ठरू शकतो. या काळात फक्त या 3 गोष्टी लक्षात ठेवा. संधी ओळखा आणि धाडसाने पुढे जा. प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या. मेहनत, नम्रता आणि सकारात्मक विचार कधीही सोडू नका. यामुळे राहूच्या या गोचराचा सर्वोत्तम लाभ तुम्हाला मिळू शकतो. जर तुमची राशी मेष असेल तर कमेंटमध्ये जय श्री हनुमान असे नक्की लिहा. या राहू गोचरात तुम्ही कोणते ध्येय पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे तेही कमेंटमध्ये आम्हाला जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच राशी, भविष्य, ग्रहगोचर आणि आध्यात्मिक माहितीच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढील राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा आणि सकारात्मक विचारांनी पुढे चला. नमस्कार.